तर हाय हॅलो पब्लिक, मी जाधव दिवस स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आम्ही निघालो होतो, थोडंसं बाहेर काम होतं. बरं, माझ्या बॉसने आऊन केलेली आहे सगळ्यात एक नंबर. सगळ्यात सकाळी उठ्या 5 वाजता आऊन केलेली आहे. म्हणजे परत तोच विषय म्हणजे त्याच्यावर सॉरी, माझ्या बॉसने आऊनच आपली काहीच विषय काढा तुम्ही त्याने केली का नाही केली आपल्या परत ते केली आहे. पण तरी पण त्याचा पुढे का फ्रेश हे काढतात का कधी काढलं फायनली आम्ही आता न्यू सेंटरला आलेलो आहे. मार्च तुम्ही बघू शकताय सगळ्यांनी पण बुधागाची तर कुठला स्टॅच्यू म्हणजे कोणाचं स्मारक बसणार आहे. नुसतं जागोजागी ट्रॉफिक होतं. पब्लिक आम्ही ट्रॉफिकमुळे जास्त वेळ होती, पण ट्रॉफिक असणं पण गरजेचं आहे ना. माझे डोळे खूप बारीक होत आहे कारण मुलांनी असं तो समोर निघालो आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशन काय होतं काय नाही ते बघा. तर आम्ही गप्पा मारत आमच्या नेक्स्ट लोकेशनवर पोचलो. कारण की आम्हाला घ्यायचा होता चाय, कारण की आम्हाला चहा खूप आवडतो, कारण की आम्ही चाय लवर आहे आणि चहा आम्हाला म्हणजे खूप 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 आवडतो. आणि सध्या मोसम तर तुम्हाला माहितीच आहे, पावसाचा मोसम चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही चहा कशाच नाही सोडणार. तर आम्ही आमचा फेवरेट जो चहाचा स्पॉट आहे तिथं आलो होतो, चिस्ते चौकला. तिथे चहा घेण्यासाठी आम्ही कंटिन्यू जेव्हा पण आम्हाला चहा घ्यावा वाटला तेव्हा आम्ही इथे येत असतो, मी आणि मॅम. तर चला म्हटलं चहा घेऊन. मॅम पाणी वगैरे घेत होत्या. त्यानंतर म्हटलं चल मी तोपर्यंत चहाची ऑर्डर देते. मग मी चहाची ऑर्डर दिली. चहा आपला तयारच होत होता, तोपर्यंत बसून घ्यावं म्हटलं. मग बसले, काका मस्तपैकी चहा बनवत होते. त्यानंतर आम्ही चहा वगैरे आला आमचा, चहा घेतला. आम्ही थोडा चहा घेतो. चहा आम्हाला खूप आवडतो, पण थोडासा कंट्रोलमध्ये चहा घेत असतो आम्ही. त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि खूप एन्जॉय केला. चहा मला म्हणजे खूप टेस्टी होता चहा. त्याच्यानंतर निघालो आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशनवर. गप्पा मारत आता आम्ही जर दोघीसोबत असलं म्हटल्यावर शांत बसायचं कसंच काम नाही. बड चालूच असते, कारण की शांत राहून कसं जमणार आहे, बोलल्याशिवाय होणार आहे का, नाही होणार आहे. त्याच्यामुळं मग रस्ता पण तर कटला पाहिजे लवकर. आणि आमच्या गप्पामध्ये कधी रस्ता कटतो हे आम्हालाच कळत नाही. मग थोडंसं काम होतं, मग परत एकदा थांबलो. ते काम वगैरे झालं आणि तिथून मग परत एकदा निघालो. बसलो गाडीवरून, परत निघालो. गाडी उतरणं गाडी चालूच राहतं. त्याच्यानंतर निघालो आम्ही आमच्या नेक्स्ट स्पॉटवर. पुतळा बघून, स्मारक बघून तर तुम्हाला कळलंच असं की आम्ही कुठे चाललो आहे. तर आम्ही आलो होतो जाधव मंडीमध्ये होतं आपलं थोडंसं काम म्हणजे भाजीपाला वगैरे घ्यायचं होतं. मॅडम उतरल्या, मी पण उतरले गाडीवरून. मॅडम घ्यायला लागल्या लगेच भाजीपाला. त्या बघत होत्या काय आहे काय नाही. मग लिंबू घ्यायचे होते, लिंबू घेण्यासाठी त्या थांबल्या. त्याच्यानंतर आम्ही परत गाडीवर बसलो आणि निघालो समोर. बघा मंडीमधला आवाज कसा येतो, काना एकदम जाम व्हायचे काना. आमच्या दोघींचे मस्त भाव विचारत काम चालू होते. ते इकडे वेगळे झाले, मी तिकडे विचारत होते. त्यांचा भाव विचारत काम झाले. मी म्हटलं बापरे, गाडीवर बसून काही खरं नाही, त्याच्यामुळं खाली उतरून घ्या आणि पटापटा भाव विचारून घ्या, कारण की वेळ होत होता. मग उतरलो, पटापटा सगळं सामान घ्यायला लागलो. बघितलं काय नाही. त्याच्यानंतर मला एक छोटासा शेतकरी दिसला, तो त्याचा माळ विकत होता. साधारणच्या मावशी त्याला कमी कर म्हणत होते, भाव कमी कर. तो म्हणत होता नाही कमी नाही होणार म्हणे, एवढ्या याच्यातच घ्या म्हणे. म्हटलं वा छान आहे, छोटा आहे पण बिझनेस मोठा करतो आहे, बरोबर. नंतर ते दोन मावशीच्या काय गप्पा चालू होत्या त्यांचं त्यालाच माहिती. मग म्हटलं चला बाबा आपण आपले कामं करून घ्यावं. मग समोर आले. मग मॅम म्हणे गाडीवर बस. म्हटलं नका, म्हटलं खालूनच काय भाजीपाला पटापटा घेऊन घेते म्हटलं मी लवकर. मग काय आजूबाजूला खूप गर्दी होती आणि इतका आवाज होता, मला डायरेक्ट बोर होत होता. आता म्हटलं काय करावं. मग आम्ही फळांच्या गाडीजवळ थांबलो. मग मॅमला घ्यायची होती जांभळं. मग जांभळांचं बापरे, जांभळं इतके महाग झाले, डायरेक्ट 150 रुपये किलो सांगितले. काही ठिकाणी 200 रुपये, पण इथं 150 रुपये होते, पण खूप गोड होते. नंतर इथं ॲपल होते. मग मॅम घ्यायला लागले बस जांभळं. आजी इतकी तडक आजी होती, डायरेक्ट आजीचं बोलणं म्हणजे की सगळे शांत व्हायचे कामं. त्याच्यानंतर आम्ही फायनली जांभळं घेतले. जांभळं खूप स्वीट होते, आजीने गावाकडून आणले होते, आजी असं सांगत होती. त्याच्यानंतर आम्ही जांभळं वगैरे घेतले आणि निघालो समोर. गर्दी आणि आवाज खूप तिथे, त्याच्यामुळं काही सुचत नव्हतं. मग आम्ही आलो समोर, कारण की मला कांदे पण घ्यायचे होते. आम्ही नारळ पाणी पिलं, कारण की खूप ताण लागली होती. नारळ पाणी पिलं आणि तिथून निघालो समोर. तिथून फक्त 2 पावलं चालून परत गाडी थांबवली. 3-3दा गाडीवर बस उतर हेच. नंतर मग आम्हाला घ्यायचे होते कांदे घेण्यासाठी आम्ही थोडंसं समोर येऊन कांद्याच्या सेटरमध्ये थांबलो. मग खूप सारे तिथं थांबलो. फक्त 10 रुपये किलो चालू होता, 7 रुपये 8 रुपये किलो चालू होता.
आणि आता कांद्याचा भाव खूप चढला आहे. म्हणजे वाईटने पण खूप आनंद वाटतो आहे, कारण की शेतकऱ्याच्या मालाला भाव आला आहे. कारण की इतर गोष्टीचे आता असं होतं आहे की गॅसचे सिलेंडरचे भाव वाढत आहे, पण शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढत नाही. जो प्रामाणिकपणे कष्ट करतो आहे, पिकवतो आहे, त्याच्या मालाला सरकार भाव नाही देते. त्याच्यामुळे सरकारला आवेदन आहे की इतर गोष्टीचे भाव कमी करून प्लीज शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, कारण की ते कष्टाचं पाणी करतात आणि मग हे सर्व पिकवतात. त्याच्यानंतर मग खूप गरमी होत होती, मग आम्ही निघालो तिथून समोर. मग दुपारची खूप वेळ झाली होती, मग आम्ही थोडंसं साबुदाणा खिचडी खायला थांबलो. आम्हाला साबुदाणा खिचडी पण खूप आवडते. काय आम्ही मस्तपैकी साबुदाणा आणि त्यासोबत दही खूप एन्जॉय केला आणि तिथून निघालो. आम्हाला डोसा घ्यायचा, डोसा वगैरे पार्सल घेतला. डोशाची ऑर्डर दिली होती, डोसा येत होता तोपर्यंत. म्हटलं चलो तोपर्यंत चला डोसा कसा बनतो इथं. TV सेंटरचा फेमस डोसा, दादा डोसा, जे औरंगाबादचं आहे त्यांना सगळ्यांना माहिती असेल. मग काय पार्सल वगैरे घेतलं तिथून. मग घरी आल्यावर फ्रेश वगैरे झाले आणि रेडी होऊन ऑफिसवर गेले. ऑफिसवर होतं आपल्याला थोडंसं काम. मॅमचा मोबाईल होता माझ्याकडे, म्हटलं चला लवकर काम करून घेऊ. आपल्या मॅमसोबत बसले, बोलले वगैरे थोडेफार गप्पा, कारण की गप्पा नसले तर दिवसभर तर गेला पाहिजे ना, नाही का, बरोबर आहे की नाही. मग थोडंसं बोलणं वगैरे, त्याच्यानंतर घरी गेलो. सर मॅम करताय त्यात ओपन. आजचा दिवस आम्ही आलो घरी ते बघ चाकू असं हात पकडा त्याला. यार पब्लिक सॉरी, आमच्याकडून गलतीने ते लवकर फाटलं, आम्हाला कंट्रोल नाही एवढा. मला तर बिलकुलच पेशन्स नाही, माहिती का. एक्सप्रेशन दे ना, एक्सप्रेशन. बापरे, एक्सप्रेशन दे ना. हे काय मी शोरूम फ्रेश आहे. जेली का नी कशाची. पब्लिक हे देखो, हे तर ते केक बनवायचं दिल ते. केकचं नाही, साबण आहे. साबण. अरे अच्छा, ते साबण बनवायचं का. साबण देणार आहे तुम्हाला. अच्छा कोणते हां, हे होतं कसं करायला ते. कोणते साबण पाहिजे तुला? 1 2 3 4. ये नको. ठीक आहे, मला नाही आवडत हे. तर मॅमने मागवलं होतं सोप बनवण्यासाठी. तर चला बाय पब्लिक, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.